नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. आज संडे आहे तर जास्त काम नव्हतं. तर एका प्लेटला वेल्डिंग मारायची होती तर फिटर तिकडे बिझी होता. डेकवर काम सुरू होतं तर मीच मग थोडीशी वेल्डिंग वगैरे केले. त्याच्यानंतर जनरेटरचं फ्यूल पाईप क्लीन करायचे होते तर आणले होते काढून. तर मी बफिंग वगैरे करून क्लीन करून फ्यूल पाईप त्यांचं फ्यूल कवर वगैरे सगळं क्लीन केलं. आणि मग सगळं काम झाल्याच्या नंतर डेकवर काम सुरू होतं. तर मग त्याच्यानंतर की मग विचार केला की थर्ड इंजिनियर खालीच होता तर मी मग डेकवर जायचा विचार केला. वॉकी टॉकी वगैरे घेतलं आणि डेकवर जायसाठी निघालो. बाहेर आलोच तर बघितलं की डेक वॉशिंग पण चालू होती. तर डेक वॉशिंगचं त्यांचं यांचं पण होतं 12 वाजेपर्यंतच काम होतं. तर मग मी इकडे समोर आलो तर सेकंड इंजिनियर, मोटरमॅन आणि इलेक्ट्रिकल ऑफिसर इथेच काम करत होते. यांचं पण काम झालंच होतं. तर मग मी इथून निघून गेलो आणि थोडा आराम केला आणि आराम केल्याच्या नंतर थोडीशी चाय बनवून चांगली चाय पिलो आणि गॅलीमध्ये बघितलं की मग डिनरचं प्रिपरेशन चालू होतं. संडेला तर मग दुपारला बिर्याणीच असतं आणि इव्हिनिंगला बर्गर, पिझ्झा असंच थोडंसं काही स्पेशल वगैरे असतं. तर आज पिझ्झा, फ्रेंच फ्राईज वगैरे आहे. तर सगळे इथे आता आपला GS व्हेजिटेरियन पिझ्झा बनवत आहे. कारण की आता इकडे श्रावण सगळं चालू आहे तर वेगळं वेगळं बनवावं लागतं. ज्यांना म्हणजे नॉनव्हेज खायचं आहे ते नॉनव्हेज खातात, ज्यांना व्हेज खायचं आहे ते व्हेज खातात. तर त्यांच्यानुसार थोडं सेपरेट बनवलं जातं. तर याच्यामध्ये थोडंसं मस्त कॅप्सिकन, कॉर्न्स वगैरे, चीज वगैरे टाकून सगळे रेडी करत आहे. ह्याच्या रेडी झाले की जिअस चिकफूककडे देऊन देणार. चिकफूक ओव्हनमध्ये टाकलं की 2 ते 5 मिनिटामध्ये हाय टेम्परेचरवर आपला पिझ्झा पण रेडी झाला आहे. आता पिझ्झा रेडी झाला तर GS पण त्याला कट करून आता ते पिझ्झा कटर ते खराब झालं असल्यामुळे आपला GS चाकूनीच त्याला कट करत आहे. कट झालं की मी थोडे एक पिझ्झा खाऊन पण घेतला लवकरच. गरम गरम होता तर चांगलं टेस्ट चालली होती. आणि मग मी कॅबिनमध्ये जाऊन आराम